हॅलो गाईज, आज मी मराठीतच व्लॉग करणार आहे कारण हिंदीमध्ये काही लोकांना समजतं, काही कन्फ्यूज व्हायला लागले. तर आजपासून मी मराठीतच व्लॉग करणार आहे. मी आहे अश्विताची सॉरी चुकलं. तर मी सुरुवात करते तुरीच्या डाळीपासून. तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा मला प्लीज. बघा, तुरीची डाळ घेतली आहे. तर तुरीची डाळ स्वच्छ निवडून बाजारातून आणून साफ केलेली आहे आणि त्याला साफ करून धुवून कुकरला लावलेली आहे. आता कुकरच्या 2 किंवा 4 शिट्या जास्तीत जास्त होऊ द्यायच्या. आणि हा माझा पहिला व्लॉग असल्यामुळे थोडं मला आहे ना कन्फ्यूज होते. तर 4 शिट्ट्या होस तर आपण आता डाळीसाठी काय पाहिजे ते घेऊया. तर कढीपत्ता आहे, थोडेसे कढीपत्ताच घ्यायचे पानं, राई, जिरा, लसूण आणि हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहे. टाकायचं असेल तर टाका, अदरवाईज नका टाकू. चला, आता आमचं किचन तर भरपूर घाण झालेलं आहे, उद्या धुवू. आता फर्स्ट ब्लॉगमध्ये एवढं काही कळत नाही. तर आता 4 शिट्ट्या झाल्यात. आता डाळ आली बघा, चांगली मस्त झालेली आहे, शिजलेली आहे डाळ, गाळ झाली. आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकू आणि मीठ टाकू चवीनुसार. मी तर मीठ फारच कमी टाकते आणि खाते पण. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि त्याला व्यवस्थित असं घोटून घ्या. घोटून झाल्याच्या नंतर खूपच इझी रेसिपी आहे. आता घोटल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित गिटोळ्या राहणार नाही असं बघावे. आणि असल्या तरी काही फरक पडत नाही गाईज, कारण कसं आहे ते पण दाताखाली आल्यावर चांगलेच लागतात. झाली आपली घोटून डाळ. आता पाणी टाकायचं. आता राहिला महत्वाचा प्रश्न, पाणी तुमच्या हिसाबावर टाका, तुमच्या ह्याच्यावर. तुम्हाला पातळ जास्त हवी असेल तर पाणी जास्त टाका, कमी पाहिजे असेल तर कमी टाका. मी तर मीडियमच पाणी एक किंवा अर्धा तांब्या टाकते, लोटा. आणि त्याला चांगलं घोटून घेतलंय. आता आपण चला याची पुढची प्रोसेस करूया. बघा, एवढी डाळ झालेली आहे घट्ट, मी एवढी केलेली आहे. फारच सोपी आहे. आता थोडं अजून टाकलंय कारण आम्ही जास्त पातळ म्हणजे घट्ट खात नाही, पातळच असतो भातावर टाकण्यासाठी. तर लहान मुलासाठी तर भरपूर चांगली आहे आणि पौष्टिक पण आहे. चला, आता फोडणीसाठी आपण राई टाकलेलं आहे. तेल थोडंसंच घेतलेलं आहे, तुमच्या ह्याच्यानुसार घ्या. तेल टाकल्यावर राई, जिरा आणि त्याच्यानंतर आपण टाकू कढीपत्ता टाकल्यावर चांगले तळू द्यायचं त्याला आणि राई, जिरा फुलले पाहिजे. त्यानंतर लसूण कसा ठेचलाय, पक्कड असतं ना आपल्या घरामध्ये सांडणी, त्याच्याने ठेसून टाकलेलं आहे. आणि हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहे, मी टाकते थोडंसं तिखट व्हावं म्हणून. आणि नंतर ते चांगलं तळून एकदम छान घ्यायचं, लाल झालं पाहिजे. फोडणी करपवायची नाही, फोडणी जर करपली तर मग ते डाळीला चव येणार नाही. अशी मस्तपैकी तळून घेतलं आपलं तडका, फोडणी झाली. त्यानंतर आपण ती डाळ घोटलेली टाकायची पातेल्यामध्ये. आणि बघा, तुम्हाला जर पाणी अजून पाहिजे असेल तर टाका, नाहीतर राहू द्या. बघा, डाळ किती व्यवस्थित झालेली आहे आणि खायला भाताबरोबर ते 1 नंबर लागते. आम्ही जास्त करून डाळ भात, घरात अस्मिता आहे ना, तिला डाळ भात खूप लागते माझ्या मुलीला, त्यामुळे मी डाळ भातच जास्त बनवते, नॉनव्हेज जास्त खात नाही. बघा, मस्त उकळी आलेली आहे, दणकावून उकळी आलेली आहे. माझ्या भाषेत बोलायचं असेल तर खतखत खतखत उकळी आलेली आहे. इथे बघा, भात शिजत टाकलेला आहे, डाळ ऑलमोस्ट झालेली आहे. आता डाळीला आपण बघूया बंद करून गॅस कशी दिसते आणि खायला पण 1 नंबर लागते डाळ भात. बघा किती छान, वरी मस्त तेलाची तरी वगैरे आलेली आहे आणि छान मस्त झालेली आहे, घट्ट वगैरे झालेली, मीडियमच झालेली आहे, जास्त पातळ नाही, काय नाही. तर सो गाईज, आता तुम्ही माझं फर्स्ट व्लॉग आहे मराठीमध्ये, तर प्लीज सपोर्ट करा आणि बघा रेसिपी बनवून घरी, फारच छान वाटेल. आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीला, छान छान कमेंट करा. काही चुकलं असेल तर प्लीज खाली कमेंटमध्ये सांगा, तर मी हे करेल, दुरुस्त करेल. चला, बाय गाईज.